देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्र पक्षाची कानउघडणी केली आहे। दिल्लीतल्या भाजपचा दारुण पराभवावर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया आणि आजच्या सामन्यातल्या अग्रलेखावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोले लगावले। ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला तर तो काय उद्धव ठाकरेंचा पराभव ठरतो का, असा सवाल फडणवीसांनी केलाय। दिल्लीतल्या पराभवाची जबाबदारी पंतप्रधान मोदींची नसल्याचं देखील ते म्हणाले। एका राज्यामध्ये आम्ही हारलो, आता जिंकलो त्याचा आनंद आहे, हारलो त्यातनं आम्ही आत्मपरीक्षण करू। पण मला असं वाटतं की त्याचं अशा प्रकारचं मूल्यमापन करणं हे मला योग्य वाटत नाही। शेवटी एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एखादा पक्ष हारला म्हणजे पक्षाच्या प्रमुखाला त्याच्याकरता दोषी धरायचं, एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एखादा पक्ष हारला तर असं म्हणता येणार नाही की समजा शिवसेना एखाद्या नगरपालिकेत हारली तर उद्धव ठाकरे आता हारले असं म्हणता येत नाही। दुसरं मला असं वाटतं की शेवटी आपण ज्यावेळेस सहकारी असतो त्यावेळेस सहकार्याने चांगल्या आणि वाईट वेळेस दोन्ही वेळेस सोबत राहायचं असतं। ज्यावेळेस अशा प्रकारची वेळ येते की एखाद वेळेस जीवनामध्ये थोडंसं मागे जावं लागतं त्यावेळी जे सोबत राहतात ते सहकारी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची ठीक आहे त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। आणि दुसरी गोष्ट, अनेक लोक म्हणजे मी केवळ उद्धव ठाकरेंचंच म्हणत नाही, अनेक लोक खूप आनंद व्यक्त करत आहेत की बाबा त्या ठिकाणी आम आदमी पार्टी निवडून आली आणि भाजपचा पराभव झाला। त्या सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की दुसऱ्याच्या घरामध्ये पोर झालं तर फार दिवस आनंद साजरा करता येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाकरता आम्ही आत्मचिंतन करू आणि प्रत्येक पराभवातनं विजयाकडे जाण्याचा आमचा इतिहास आहे, आम्ही जाऊ। एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत शिवसेनेचे नेते संजय राऊत। संजयजी, आता आपण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकली असेल, एक प्रकारे त्यांनी टोला लगावलाय उद्धव ठाकरेंना, संकटकाळी पाठीशी उभा असतो तोच खरा मित्र असतो अशा शब्दात ते बोललेले आहेत। काय तुमच्या मित्रत्वावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे? नाही, शिवसेनेच्या मित्रत्वावर आणि नात्यावर कोणी शंका व्यक्त करू नये आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सरकारचे प्रमुख आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो जसं नरेंद्र मोदींचा आदर करतो। पण 25 वर्षापासून शिवसेनेनं संकट काळात भारतीय जनता पक्षाला कशी साथ दिली आणि मित्रत्वाचं नातं कसं निभावलं हा इतिहास देशाच्या राजकारणामध्ये सुवर्ण अक्षरात कोरला गेलेला आहे। जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए संकटामध्ये होती तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं मित्रत्वाच्या नातानं त्या संकटात भाजपच्या मागे ठामपणे उभे राहिलेले। त्याचा अर्थ उद्धव ठाकरे यांनी एखादी भूमिका मांडली, ती भूमिका ही त्यांची भूमिका आहे। राजकारणामध्ये अशा भूमिका मांडाव्या लागतात, अनेकदा ती मांडलेली आहे त्यांनी आणि जो निकाल लागला त्या निकालावर घेतलेली भूमिका आहे। आणि मित्रत्वाचं आपण म्हणत असाल, संकट काळात म्हणत असाल तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय घडलं आणि कोण कोणाशी कसे वागले हे सुद्धा महाराष्ट्राची जनता जाणते। कारण 25 वर्षाच्या मित्रत्वाचं नातं असताना सुद्धा जो प्रकार महाराष्ट्रात घडला त्या जखमेवरच्या पुन्हा खपल्या आता काढण्यात अर्थ नाही। आम्ही एकत्र आहोत, एकत्र काम करतोय, एकत्र काम करत आहोत। तशी संजयजी, एक महत्त्वाचं विचारायचं आहे, नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की ही निवडणूक एक प्रकारे मिनी इंडिया आहे, मात्र इकडे आता आपण जर का मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य पाहिलं की ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला तर तो उद्धव ठाकरेंचा होणार का, म्हणजे त्यांनी त्याच्याशी तुलना केली। काय वाटतं आता भाजपने यातून काय आत्मपरीक्षण करायला हवं? भारतीय जनता पक्षानं काय परीक्षण करायचं त्याचा प्रश्न आहे। दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, दोन्ही पक्षांची विचारधारा सुद्धा अनेकदा वेगळ्या पातळीवर असते। आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं पुढे जाणारा आमचा पक्ष आहे आणि आमची एक भूमिका आम्ही कायम घेतलेली आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। आम्ही घोर काँग्रेस विरोधी आहोत आणि त्या नात्यानं आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहोत आणि नरेंद्र मोदी यांना आम्ही देशाचं एकदा नेतृत्व दिल्यावर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार ही आमची भूमिका आहे। नेतृत्वाचं नातं आम्ही संकट काळात आमच्या इतकं कोणीच निभावलेलं नाही या देशाच्या राजकारणामध्ये गेल्या 25 वर्षापासून। हे काय भारतीय जनता पक्षातल्या आमच्या मित्रांना सांगायला नको। खरंय, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल
शिवसेनेचे नेते संजय राऊत आपल्याबरोबर होते. तर एकूणच आपण बघतोय की ज्या तऱ्हेनं गेल्या अनेक दिवसांपासून जरी युतीमध्ये मांडीला मांडी लावून बसत असले शिवसेना भाजप, तरी धुसफूस सुरू आहे. आणि कालच्या एकूणच ज्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आणि त्यानंतर आलेली आशिष शेलारांची प्रतिक्रिया असो किंवा आता काही वेळापूर्वीची असलेली मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया असो. आता आपल्याला नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी काय बोलले. थेट जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे. योगेश, आपण बघतोय की एक प्रकारे ज्या तऱ्हेनं टोला लगावलेला आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी, आणि संकटकाळी पाठीशी उभा असतो तोच खरा मित्र म्हणत चिमटे देखील घेतलेले आहे. काय काय बोलले देवेंद्र, अजून जरा सविस्तर सांगा. खरं म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे दुखावलेले दिसून आलेले आहेत. त्यांची बॉडी लँग्वेज एकूण त्या प्रश्नाला उत्तर देताना जी होती ती तशीच आक्रमकही होती. एखादा मित्र हा आपल्याबरोबर आपल्या दुःखातही बरोबर असतो आणि सुखातही बरोबर असतो. तर काही दुःखाचे क्षण आले तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तो वागत नाही असं त्यांनी उदाहरण दिलं. आणि त्याप्रमाणे एका सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे, चांगल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. जर एखाद्या दुसऱ्याच्या घरामध्ये मुलगा जन्माला आला तर तेवढं सुख, तेवढं आनंद व्यक्त होत नसला तरी पण आनंद हा असतो, तो दुःख नसतं असंही त्यांनी समजावून सांगितलं, उदाहरणही त्या ठिकाणी दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेने जे काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामुळे एकूणच मुख्यमंत्र्यांसह भाजप हर्ट झालेलं, दुखावलेलं आहे हे दिसून आलंय. मुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींमध्ये पण हे सांगितलं की दिल्लीची जी काही हार आहे ही एकट्या नरेंद्र मोदींची हार नाही. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ग्रामपंचायतीत जर शिवसेना हरली तर ती उद्धव ठाकरेंची हार ठरत नाही. अशाच पद्धतीनं त्यांनी मोदींची पाठराखण केली की मोदी या पराभवाला जबाबदार आहे असं नाही आहे. आणि एकूणच त्यांचा जो मूड दिसला तो शिवसेनेवर प्रतिक्रिया देत त्यांनी शिवसेनेवर एक प्रकारे टीकाच केली असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं. या संदर्भात योगेश एक विचारास वाटतं, आपण स्वतः त्या प्रेस कॉन्फरन्सला होत्या कालचं, जर का आशिष शेलारांचं वक्तव्य पाहिलं तर की जर का तुम्हाला मग युतीत राहायचं नसेल तर राहू नका अशा प्रकारचं वक्तव्य होतं. आता जसं आपण बघतोय की देवेंद्रनी म्हटलं की पाठीशी उभा असतो संकटकाळी तोच खरा मित्र. एकूणच वातावरण तापलेलं दिसतंय का? त्याचे काही पडसाद पुढच्या दिवसांमध्ये आपल्याला दिसतील? मृदुला, खरं म्हणजे याच शेलारांच्या वक्तव्याला जोडून एक संजय राठोडांनी, जे मंत्री राठोड आहेत, त्यांनी जी तक्रार केलेली आहे की राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, ही त्याच्या पुढचं पाऊल होतं. हाच प्रश्न ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना विचारला त्यावेळेस मात्र त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. त्या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ विरोध दर्शवला नाही. म्हणजे ते एक प्रकारे शिवसेनेला बरोबर राहणं कसं आवश्यक आहे हे त्यांच्या उत्तरातून दिसून आलं. त्यांनी राठोड यांच्या राज्यमंत्रीपदाचे अजून जे काही अधिकार आहेत ते पूर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत आणि त्याबद्दलचा समन्वयाने भूमिका घेतली जाईल. आणि राज्यमंत्र्यांना कोणते अधिकार दिले पाहिजेत आणि मंत्री आणि राज्यमंत्री या दोघांमध्ये समन्वय कसा वाढेल हे पुढच्या काळात आम्ही बघणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकूणच शिवसेनेला एकदम दूर करण्याची भूमिका सुद्धा त्यांची या ठिकाणी दिसून आलेली नाही. शिवसेना हा मित्रपक्ष आहे, त्याला सांभाळलं पाहिजे हे त्यांच्या या एकूण वक्तव्यांमधून दिसून आलं. खरंय. धन्यवाद योगेश, माहिती दिल्याबद्दल. योगेश खरे नाशिकहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.